वाईट नजरेबद्दल मी बऱ्याच वेळा बोललेली आहे. एखाद्या वाईट व्यक्तीची नजर जर एखाद्याच्या बाळावर पडली तर ते बाळ अचानक आजारी पडते, रडू लागते. त्याला काही केल्या, डॉक्टरी उपाय केले तरी त्याला बरं वाटत नाही. गाई गुरांना नजर लागते. गाई म्हशी चांगलं दूध देत असतील तर त्या अचानक दूध द्यायचं बंद होतात किंवा त्या दूध काढूसुद्धा देत नाहीत. त्यांचा पाना जो आहे तो आटून जातो किंवा कडक होतो. असे प्रकार अनुभवायला मिळतात. खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. देवादिकांना नजर लागते. एखाद्या चांगल्या माणसाला जर नजर लागली तर त्याचे रूप काळवंटते. तो एकदम आजारी पडतो. खूप काही त्रास त्याला पाठीमागे होतात. अगदी रक्तस्रावसुद्धा होतात. जुलाब व्हायला लागतात, उलट्या व्हायला लागतात. गाडीला नजर लागते, अचानक ॲक्सिडेंट होतो, गाडीची काच तुटते, नवीन गाडीला सुद्धा प्रॉब्लेम तयार होतात. अशा गोष्टी आहेत. म्हणून एखाद्याची वाईट नजर जी आहे ती फार घातक आहे. आज मी तुम्हाला इथे काही व्हिडिओ पाठवणार आहे आणि काही उपाय तुम्हाला मी दररोज माझ्या स्टेटसला मी काही उपाय टाकणार आहे. तर तुम्ही जर का माझा नंबर गुरुमाई म्हणून हा नंबर सेव्ह करा आणि स्टेटसवरती तुम्हाला उपाय बघायला मिळतील. तर काही लेखी स्वरूपामध्ये किंवा व्हिडिओ स्वरूपामध्ये तर माझा हा नंबर जो मी इथे स्क्रीनवर देते आहे तो नक्की सेव्ह करा. दृष्ट लागणं किंवा अनेक उपाय वास्तूवरती असतात, घरातल्या कलहांवरती असतात, कुलदेवीच्या संदर्भात असतात. असे कोणतेही उपाय मी तुम्हाला तिथे स्टेटसवरती अचानक कसं असतं हे मी काही ठरवून करत नाही. अचानक मनात येतं, जगदंबा सांगते की आता तुला ह्या विषयावर बोलायचं आहे, तर त्या विषयावरती माझे व्हिडिओ येतात किंवा माझे उपायसुद्धा येतात. तर तुम्ही जरूर करा. कारण की कुठलीही माझ्याकडे इतके कॉल असतात लोकांचे. लोकांमध्ये घरामध्ये काय चाललेलं आहे त्याला अनुसरूनच उपाय सांगितले जातात आणि अनुभवसिद्ध उपाय सांगते मी. हे केल्याने हे होते. छोटे छोटे उपाय जरी केले ना तरी आपलं आयुष्य हे सुखकर होऊ शकतं. तर माझा नंबर नक्की सेव्ह करून ठेवा. तुम्हाला माझ्या स्टेटसवर बघायला मिळतील उपाय. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जगदंब, जय भवानी.